हाय हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता राहिलेलं आहे ब्रेकफास्ट करायचा. ब्रेकफास्ट करते, चहा घेते आणि त्यानंतर निघते ऑफिसला, कारण की आज झालेलं आहे मला लेट. सो निघते आणि बोलते तुमच्याशी काहीच वेळानंतर. मला भेटा कसा बसलेला आहे बघा, थंडी वाजते सो त्याच्यामुळे पाय धुमडून मस्तपैकी बसलेला आहे गरम गरम. हा ना म्हणू, हाय म्हण, हाय म्हण सगळ्यांना, आई म्हणू बाय म्हणा. आज आहे माझा असा लुक आणि मी निघते ऑफिससाठी. ॲक्च्युली लेट झालेला आहे आज फारच. सो चला लवकर पोचते आणि तुमच्याशी मग एवढीच गप्पा मारते. आता मी आलेले आहे लिफ्टमधून बाहेर आणि तुम्हाला मी मंदिर दाखवते. त्याच्या इथं काम झालं आहे, त्यांचं मंदिर मस्त आरती वगैरे झालेली आहे. गाडी आपली तिकडेच पार्क केली आहे. आलेला आहे घरी आणि हा बघा म्हणा माझ्या मागे मागे पळतोय, कसा मस्तपैकी आळस देतोय. मस्त तिचं चाललेलं आहे लाईफ. तर म्हणा त्याला लागलेली आहे भूक, तो मागतोय मला. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, आज लाईट गेलेली आहे गुरुवार असल्यामुळे. आमच्याकडे गुरुवारी लाईट जाते कधी कधी आणि सो म्हटलं की चला आता घरी जाऊया, थोडंसं घरातली काही कामं आहेत ती करूया, थोडंसं आराम करूयात. आणि मनाला पण सकाळी खूप कमी टाकलेलं होतं खायला, कारण की त्यांनी कमी खाल्लं आणि परत गेला तो झोपायला. त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आता त्याला बघूयात काय झालं काय नाही त्याचं. एक तर सारखा तो आजारी असतो, त्याला औषध पण द्यायचं राहिलं होतं. तर चला आता मी त्याला खायला टाकते आणि बोलते तुमच्याशी. ए म्हणा चल, ये चल लवकर, ये इकडे आला. चला आलेला आहे म्हणा आणि त्याला मी आता टाकते खायला. चला थांब देते धर. चला मनाचं चालू झालं आता जेवण. हा म्हणू खा हळूहळू. आपण मनाचं पाणी आहे का बघूयात. हे पाणी चेंज करते. त्याला पाणी देते. त्याला मी थोडंसंच मगामध्ये पाणी ठेवते, कारण काय माहितीये का त्याला सवय कशी आहे, त्याला ना सवय लागली की ते मगामध्ये त्याला असं प्रतिबिंब दिसल्यासारखं दिसतं त्याचं स्वतःचं. मग तो ना त्यामध्ये पाय टाकतो आणि असं पाय मग पाडतो, मग सगळं पाणी सांडतं. सो त्याच्यामुळे ना मग मी त्याला लागेल तेवढं थोडंसंच पाणी देते प्रत्येक वेळेला. दिवसभरातून 2, 3, 4 वेळा त्याच्यामध्ये टाकते मगामध्ये थोडं करून. सो असं आहे. सो आता मी आलेले आहे किचनमध्ये आणि आता मला बनवायचं आहे काहीतरी वेगळं. तर काय बनवू असं मी विचार केला, तेव्हा मला असं आठवलं की सूप बनवूयात, कारण की थंडीचा आता पिरियड चालू आहे. थंडी खूप जबरदस्त आहे आणि अगदी दुपार आहे तरी सुद्धा. तर आता मी ठेवलेलं आहे सूप करण्यासाठी, तुम्हाला दाखवते. इथे कढईमध्ये मी ठेवलेलं आहे सूप बनवण्याकरता. आता हे उकळवते, पाणी अजून उकळलं नाहीये. त्याच्यामध्ये सूप जे पॅकेट आणलेलं होतं विकतचं ते त्यामध्ये टाकलं, थोडंसं लसूण टाकलं आणि त्याला चांगलं उकळलं की मी घेतल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. काय झालं हा, बसायला लागलास ना तिकडे जाऊन तू वरती. हा बसायला लागलास ना. म्हणा माझ्याशी बोलतोय, काय पाहिजे म्हणा. म्हणा काय पाहिजे, काय झालं. तू जेवण केलंस ना आता, पाणी पण पिलंस, काय हवंय तुला. हा एक तर तू आळस दे आणि मग परत बोल. म्हणजे मागायचं ते माग लवकर. काय म्हणतोयस, हा काय म्हणतोस तू, बोल ना. जाऊ का मी, हा जाऊ का मी, नको. आ इकडे ये, इकडं य. अरे बाबू य, काय झालं तुला, काय झालं, काय ओरडतेस तू, काय झालं. जेवण केलंस ना तू आताच, जेवण पण केलंस, काय झालं आता. बर चला, काय अजून पाहिजे का सांग ना. हे माझं गरमागरम सूप आणि आता हे मी सूप घेते. खूप इझी आहे बनवायचा. म्हणा तू का तोंड लावायला लागलायस, तिकडे नको जाऊ.
तर आता इथे मी पोह्याचं केलेलं आहे. भेळ म्हणता येईल किंवा काहीतरी सुशिला म्हणतात, तर त्याला असे बरेचसे वेगवेगळे नाव आहेत. तर आता याच्यामध्ये कोथिंबीर आता माझ्याकडे नाहीये, संपली जस्टच. तर याच्यामध्ये ना मी पोहे भिजवले, त्यानंतर त्यामध्ये मग डाळे, शेंगदाणे, टमॅटो बारीक करून, मिरची बारीक करून, मीठ असं सगळं मिक्स केलेलं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी ते घेतेय. सो तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? याच्यामध्ये ना तुम्ही शेव टाकू शकता, फरसाणा टाकू शकता आणि अजून बरंच ऍड करू शकता तुम्हाला याच्यामध्ये, जसं की कोथिंबीर टाकू शकता, टाकायलाच पाहिजे. तर अशी ही माझी रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला आवडली तर मला कमेंट करायला विसरू नका. अरे 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 म्हणा काय चाललंय तुझं? अरे बस बस तू म्हणा, बस बस. तुला फक्त लाड करून घ्यायला पाहिजे. फक्त लाड तुला माझ्याकडनं करून घ्यायला पाहिजे. चला आता मी सूप घेते. पटकन म्हणा. काय काय बोलायचं का तुला? बोल बोल. हाय म्हण सगळ्यांना. हाय म्हण. हाय म्हणतोस का सगळ्यांना? हाय. बोल बोल. कसा आहात तुम्ही सगळेजण? मी बरा आहे आता, बऱ्यापैकी मी कव्हर झालोय, आता रिकवर झालेलो आहे. थोडा त्रास होतोय पण मला, म्हणजे रोज टॅबलेट्स, लिक्विड, औषध चालू आहे. सांग सगळ्यांना. मी आता बरा झालो आहे बऱ्यापैकी, तरी थोडा त्रास चालू आहे माझा. मी अपडेट देत राहीन तुम्हा सगळ्यांना. मी अपडेट देत राहीन तुम्हाला. सांग. सो त्यानंतर मी गेलेले होते मनाच्या फ्रेंडला भेटण्यासाठी आणि ते खूप सुंदर आणि खूप छान होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. सो असा काही आजचा दिवस होता. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.